राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले होते. या गंभीर स्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोमवारी रात्री सुमारे 10:30 वाजता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. डॉक्टर विखे यांनी वाहनचालक व नागरिकांशी थेट संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासन व संबंधित यंत्रणांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाल्याचे दिसून आले. त्यांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील. मला एक गोष्टी खात्री 100% आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित, पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दा खातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथे ट्रॅफिक जॅम कधी जाणवायला लागलं का लगेच रस्ता मोकळं करणार. तर शेवटी कुठलाही प्रकल्प होत असताना, कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज ते त्यांचं काम नाही, उभे राहिले कार्यकर्ते म्हणजे आपण माझं भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला, काय झालं, पुढे अडकलंय काय अडकलंय. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्या लोकांनी. मी माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही आणि जर पुढे ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझी लोक, माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर राहुरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता. माननीय पालकमंत्री महोदयांनी डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली राहुरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. एसपी ऑफिस मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असते तर चिंतेने सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे. नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत. राहुरीचेच मुलं आहेत ज्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे, त्यांना फक्त रुजू व्हायचंय कामावर. असं काही कुठून अमेरिकेला आणि कुठून जपानहून लोक येत नाहीयेत. राहुरीचेच आपले मुलं आहेत, त्यांना रोजगार मिळेल आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे, 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट देऊन टाका. 7 लाख रुपये मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये फोटोपुरते काम न करता प्रत्यक्ष प्रश्न सुटले पाहिजेत. जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे असे सांगत त्यांनी मागील काही दिवसांत नागरिकांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. जिथे ट्रॅफिक जॅम असेल तिथे आमचे कार्यकर्ते स्वतः पुढाकार घेतील असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले. याविषयी घेतलेला आढावा.